नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये। आज मी करणार आहे टेस्टी करंजी, लेहरवाली करंजी म्हणजे पदर सुटणारी करंजी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। येथे मी हे सर्व साहित्य घेतलेलं आहे। हां बघा, हे सर्व साहित्य घेतलं आहे। 1 बाउल रवा, 1 वाटी मैदा, अर्धा बाउल पिठी साखर, 1 वाटी साजूक तूप, अर्धा वाटी ओला खोबऱ्याचा कीस, 5 वेलायची, हे सर्व साहित्य मी घेतला आहे। एक पॅन मी गॅसवर ठेवलेला आहे। आता हा पॅन गरम झाल्यावर अर्धा बाउल रवा यामध्ये भाजून घ्यायचा, अर्धा बाउल तसाच ठेवायचा। आता यामध्येच अर्धा वाटी मैदा घालायचा, अर्धा वाटी तसाच ठेवायचा, म्हणजे रवा व उरलेला मैदा नंतर आपण वापरणार आहोत। आता हा चांगला भाजून घ्यायचा। हा रवा व मैदा आपण करंजीचा सारण तयार करून घेणार आहोत, त्यासाठी मी भाजत आहे। थोडासा 1 चमचा तूप यामध्ये घालायचा, थोडासा भाजल्यानंतर परत असा व्यवस्थित चांगला भाजायचा। एकदम खमंग वास येईतोपर्यंत असा हा करंजीचा सारण चांगला भाजून घ्यायचा, मगच आपला करंजी हा एकदम टेस्टी चांगला तयार होतो। हा बघा, अशा प्रकारे मी व्यवस्थित चांगला भाजून घेत आहे। एकदम चांगला वास येईतोपर्यंत भाजायचा। आता हा सारण चांगला भाजलेला आहे। हलकासा ब्राऊन कलर आलेला आहे। थोडासा ब्राऊन कलर आल्यावर आता हा सर्व सारण मी या ताटामध्ये ओतला आहे। मैद्याच्या ह्या गाठी दिसत आहेत। आता थंड झाल्यावर हाताने मिक्स केल्यावर सर्व ह्या गाठी जातात, असा हा सारण तयार होतो। चांगला व्यवस्थित थंड झाल्यावर मिक्स हाताने करून घ्यायचा, म्हणजे सारण चांगला तयार होतो। आता ओला खोबरा मी यामध्ये घातलेला आहे, अर्धी वाटी। करंजीच्या या सारणामध्ये आता पिठी साखर अर्धा बाउल घालायचा आहे। हा बघा, या स्टेजला पिठी साखर घालायचा, अर्धा बाउल मी घातलेला आहे। आता 5 वेलायची बारीक करून असा घालायचा। आता चमच्याने चांगला असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा, चांगला मिक्स करायचा। हा बघा, हा सारण आता एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे। हा बघा, व्यवस्थित छान असा सारण करंजीचा तयार आहे। लेहरवाला करंजी हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। आता करंजी करण्यासाठी करंजीचा पीठ आपण मळून घेणार आहोत। आता उरलेला अर्धा बाउल रवा या ताटामध्ये घालायचा, अर्धा वाटी मैदा उरलेला हा होता ना, तो या रव्यामध्ये घालायचा। आता यामध्ये तूप घालायचा 1 चमचा, थोडासा दूध घालायचा, अर्धा कप दूध मी घेतला आहे। अर्धा कप दूध यामध्ये घातला आहे। आता यानंतर चिमूटभर म्हणजे पाव चमचा होईल इतका मीठ यामध्ये घालायचा। हा बघा, इतका घालायचा। चांगला असा चमच्याने मिक्स करून घ्यायचा। हा बघा, अशा प्रकारे चांगला मिक्स करायचा। हा लेहरवाली करंजी एकदम क्रंची असा तयार होतो। असा पीठ चांगला मळल्यानंतर आता थोडे थोडे पाणी घालून हाताने असा चांगला व्यवस्थित मळून घ्यायचा। फक्त असा बोटाचा वापर करायचा। मळताना असा बोटाने असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा, थोडे थोडे पाणी घालून। हा बघा, अशा प्रकारे पीठ आता मळून झालेला आहे। असा व्यवस्थित चांगला मळून घ्यायचा। करंजीचा हा पीठ 3 तास चांगला भिजवून घ्यायचा। या पिठावर मी एक डिश झाकत आहे। पीठ चांगला आपला भिजतो।
आता 3 तास झालेले आहेत. उघडून बघते. हा बघा, पीठ आपला चांगला व्यवस्थित भिजलेला आहे. रंग एकदम पांढरा शुभ्र आलेला आहे. हा पीठ परत एकदा थोडेसे पाणी लावून चांगला मळून घ्यायचा. हा बघा, एकदम चांगला असा पीठ तयार होतो. एकदम लोण्याप्रमाणे, एकदम मऊ मऊ असा. हा बघा, अशा प्रकारे व्यवस्थित चांगला अजून थोडा मऊ करून घ्यायचा. थोडे थोडे पाणी लावून थोडासा हा पीठ अजून थोडा मऊ करून घ्यायचा, म्हणजे आपला करंजी एकदम टेस्टी होतो. हा बघा, अशा प्रकारे पीठ मी मऊ असा मळून घेतलेला आहे. परत एकदा हा मळून घेतलेला करंजीचा पीठ मी या डिशमध्ये काढून ठेवते. आता करंजीचा पीठ हा आता मळून तयार आहे. सारण पण तयार करून आपण घेतलेला आहे. हा बघा, पीठ असा व्यवस्थित चांगला तयार झालेला आहे. आता करंजी करण्यास सुरुवात करायचा. येथे मी पोळपाट घेतलेला आहे. यावर 1 चमचा तूप घालायचा, असा पसरून घ्यायचा. मग हा आपण करंजीचा पीठ जो भिजवून घेतला आहे तो परत अजून थोडासा असा मऊ करून घ्यायचा. फक्त या तुपामध्ये पाणी लावायचा नाही. हा बघा, हा पीठ आता तयार झालेला आहे. आता करंजीच्या पारी तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी थोडासा मैदा मी येथे घेतलेला आहे. आता करंजीच्या पारीचे गोळे आपण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी असा हा मोठा गोळा हातामध्ये घ्यायचा. असा हा गोल गोल फिरवून घ्यायचा. थोडासा मैदा या पोळपाटवर घालायचा. मग हा गोळा त्या पोळपाटवर ठेवायचा. थोडासा मैदा वरून घालायचा. असा हा लाटून घ्यायचा. असा मोठा पोळी तयार करून घ्यायचा. हा बघा, अशा प्रकारे व्यवस्थित सर्व बाजूनी असा व्यवस्थित लाटून घ्यायचा. कडा पण व्यवस्थित लाटायचा. जाडसर पोळी असा हा लाटून घ्यायचा, म्हणजे जाडसर चपाती असा हा लाटलेला आहे. आता या जाडसर पोळीवर म्हणजे जाडसर चपातीवर असा 1 चमचा तूप घालायचा व असा पसरवून घ्यायचा. मग आता अशा प्रकारे घडी घालून घ्यायचा. असा हा बघा, अशा प्रकारे घडी घालायचा पूर्ण. अशा प्रकारे पूर्ण पोळीचा घडी मी घातलेला आहे. अशा प्रकारे आता चाकूने असा कट करून घ्यायचा. सर्व समान असा कट करायचा. हा बघा, मी तो करत आहे. अशा प्रकारे समान कट केल्यावर आपला सर्व करंजी समान आकाराचा तयार होतो. एक गोळा तुम्हाला मी दाखवते कसे लेहर सुटलेले आहेत. पदर हा बघा, अशा प्रकारे पदर सुटतात, म्हणजे आपला करंजीला चांगला पदर सुटतो व लेहर असा येतो. हा बघा, अशा प्रकारे सर्वच गोळे असा पदर सुटलेले चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे, म्हणजे लेहर सुटलेले. हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित चांगला हे सर्व गोळे तयार झालेला आहे. सर्व गोळ्यांना असा चांगला प्रकारे लेअर आलेला आहे, म्हणजेच पदर सुटलेले गोळे येथे तयार झालेला आहे. लेअरवाला करंजी हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. हा बघा, अशा प्रकारे हे सर्व गोळे तयार झालेला आहे. आता हे सर्व गोळे मी या डिशमध्ये काढून ठेवते. हा बघा, अशा प्रकारे मी हे सर्व गोळे या डिशमध्ये काढून ठेवत आहे. एकदम चांगल्या प्रकारे पदर सुटलेले हे गोळे तयार आहेत. एकदम लोण्यासारखे मऊ असे हे गोळे तयार झालेला आहे. आपला करंजी एकदम चांगला होणार. आता या पोळपाटवर थोडासा अर्धा चमचा तूप लावायचा. हा बघा, मी लावला आहे. आता थोडासा मैदा घालायचा. एक गोळा घ्यायचा. हा बघा, आता हा गोळा असा ठेवायचा, उलटून ठेवायचा. असा न ठेवता असा ठेवायचा. असा हलकासा
दाबून असा ठेवायचा थोडासा. मग असा हा हलक्या हाताने लाटून घ्यायचा. असा पदर सुटतात, पण त्याला असा आपण हाताने परत असा जोडून घ्यायचा व व्यवस्थित लाटून घ्यायचा. हा करंजीचा पुरी थोडासा जाडसरच लाटून घ्यायचा. हा बघा, अशा प्रकारे थोडासा लंबाकार असा लाटायचा. एकदम गोल लाटायचा नाही, लंबाकार लाटायचा. हा बघा, हा करंजीचा पहिला पारी म्हणजे पुरी तयार आहे. अशाच प्रकारे दुसरी पुरी पण तयार करून घ्यायचा करंजीचा. हा बघा, आता हा गोळा घेतला आहे. प्रथम थोडासा तूप पोळपुटला लावला आहे, थोडासा मैदा घालायचा. मग असा हा हलक्या हाताने लंबाकार लाटून घ्यायचा. हा बघा, अशा प्रकारे मध्येच असा पदर दिसतात, पण तो हाताने आपण परत असा जोडून घ्यायचा, म्हणजे लेयर सुटलेले आहेत. या पुऱ्यांमध्ये असा हा लेयर सुटलेला असतो, तो हाताने असा जोडून घ्यायचा व थोडासा मैदा घालून परत असा हा पुरी लाटून घ्यायचा. लंबाकार हा पुरी लाटून घ्यायचा, म्हणजे तयार करून घ्यायचा. करंजीचा हा दुसरा पुरी पण येथे तयार आहे, लेहरवाला करंजीचा. हा बघा, लेहरवाला पुरी येथे 2 तयार आहेत. अशा प्रकारे पुऱ्या लाटून घ्यायचा. अशाच प्रकारे सर्व पुऱ्या मी आता येथे लाटून तयार करून घेतलेला आहे, म्हणजे तयार करून घेतलेला आहे. हा बघा, अशा प्रकारे चांगल्या प्रकारे सर्व पुऱ्या येथे तयार झालेले आहेत. एकदम पांढरा शुभ्र असे सर्व पुऱ्या मी आता तयार करून घेतलेला आहे करंजीच्या. करंजीचा सारण मी येथे आता घेतला आहे. हा बघा, गोड करंजीचा सारण. यात पिठी साखर घातलेला आहे. एकदम टेस्टी सारण तयार आहे. आता एक पारी मी घेतला आहे, हा म्हणजे पुरी करंजीच करण्यासाठी. तोपर्यंत या पोळपाटावर ठेवला आहे. अर्धा कप दूध घ्यायचा. करंजी तयार करताना कडेने हा दूध थोडासा लावायचा, म्हणजे चांगला व्यवस्थित घट्ट असा हा करंजी सुटणार नाही, तसा व्यवस्थित चांगला बसतो. हा बघा, एक पारी मी आता हातात घेतला आहे पुरी. या पुरीला असा दुमडून घ्यायचा एक कडा व्यवस्थित. मग आता यामध्ये 2 चमचा हा करंजीचा सारण घालायचा. हा बघा, अशा प्रकारे भरपूर सारण घालायचा, मग करंजी एकदम चांगला लागतो. आता कडेने असा हा दूध लावायचा, म्हणजे हा कडा एकदम घट्ट असा बसतात, म्हणजे चिकटतात, तेलामध्ये सुटत नाहीत. म्हणून असा हा दूध लावायचा. मग असा हा घट्ट बसून घ्यायचा, असा चिकटून घ्यायचा. हा बघा, अशा प्रकारे करंजी तयार करून घेतला आहे. तुम्ही असाच पण तळू शकता, पण याला मी थोडासा डिझाईन हाताने करते. हा बघा, कशा प्रकारे करते तो तुम्ही बघा. तयार केलेला करंजी हातामध्ये घ्यायचा. मग असा हा कडा याच्या दुमडून घ्यायचा. थोड्या अंतरावर कडा व्यवस्थित चांगला दुमडून घ्यायचा. मग हा करंजीचा डिझाईन एकदम छान दिसेल. हा बघा, असा डिझाईन केल्यावर हा करंजी एकदम चांगल्या प्रकारे दिसतो. हा बघा, तुम्ही साचा असेल तर करंजीच्या साच्यामध्ये पण असा हा घालून तो डिझाईन पण तुम्ही करू शकता. आता मी या हाताने असा हा डिझाईन केलेला आहे. आता दुसरा पुरी मी असा हातामध्ये घेतला आहे. हा बघा, तो पण असाच सारण भरायचा, कडेने असा दुमडून घ्यायचा. मग 2 चमचा सारण यामध्ये घालायचा. हा बघा, अशा प्रकारे मी घातला आहे. असाच हा पण कडा दूध लावून चिकटून घ्यायचा, म्हणजे बसवून घ्यायचा घट्ट असा. हा बघा, अशा प्रकारे
हा बघा, एकदम सुंदर करंजी येथे तयार आहे. आता याला दुसरा डिझाईन करायचा. हा बघा, हा दुसरा करंजी मी पोळपुटवर ठेवला आहे. आता एक चमचा घेतलेला आहे. हा बघा, आता करंजी हा पहिला केलेला करंजी मी या डिशमध्ये काढून ठेवला आहे. आता हा दुसरा करंजी असा हा कडा व्यवस्थित चांगला असा दाबून घ्यायचा. मग असा कट केल्याप्रमाणे असा थोड्या थोड्या अंतरावर असा हा चिरा पाडून घ्यायचा. असा कडेला, एकदम आतमध्ये नाही, फक्त कडेला असा हा रेषा रेषा असा आकार द्यायचा. म्हणजे रेषा असा डिझाईन करून घ्यायचा. आतमध्ये घालायचा नाही. मग आतमध्ये पर्यंत हा चमचा गेला तर करंजी फुटतो. म्हणून कडेला असा हा डिझाईन करून घ्यायचा. हा बघा, अशा प्रकारे सर्व करंजी मी येथे तयार करून घेतला आहे व सर्व करंजींना या चमच्याचा डिझाईन मी केलेला आहे. पहिला एक करंजीला असा दुमडून डिझाईन केला आहे. हा बघा, करंजी एकदम चांगल्या प्रकारे सर्व तयार झालेला आहे. याचा डिझाईन पण एकदम चांगला तयार झालेला आहे. हा बघा, एकदम छान असा करंजी तयार झालेला आहे. येथे सर्व करंजी लेहरवाला करंजी तयार झालेला आहे एकदम चांगल्या पद्धतीने. हा सर्व करंजी आता तुपामध्ये आपण तळून घेणार आहोत. आता करंजी तर एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे. करंजी सर्व करंज्या एकदम चांगल्या प्रकारे करून तयार आहेत. आता तळायचा बाकी राहिलेला आहे. लेहरवाला क्रंची करंजी हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. एक कढई मी गॅसवर ठेवलेला आहे. त्यामध्ये 1 वाटी तूप घातला आहे. तूप चांगला गरम होऊ द्यायचा. तूप जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही करंजी तेलामध्ये पण तळू शकता. हा बघा, येथे सर्व करंजी मी येथे तयार केलेला आहे. हे सर्व करंजी आता तळून घेणार आहे. आता चांगला तूप गरम होत आहे. हा बघा, करंजीचा डिझाईन एकदम छान तयार झालेला आहे. आता या तुपामध्ये म्हणजे गरम तुपामध्ये करंजी आता घातला आहे. चांगला तूप गरम झालेला आहे. हा बघा, अशा प्रकारे व्यवस्थित चांगला तळून घ्यायचा. पहिला भाग तळलेला आहे म्हणजे बाजू, तर दुसरा बाजू पण व्यवस्थित चांगला तळून घ्यायचा. करंजीचा दोन्ही बाजू व सर्व बाजूनी करंजी चांगला तळलेला आहे. आता तळलेला करंजी मी या डिशमध्ये काढून घेते. हा बघा, एकदम लेहरवाला करंजी तयार झालेला आहे. आता दुसरा करंजी पण मी असाच तळून घेते. करंजी पण आता मी या गरम तुपामध्ये घातला आहे. चांगला व्यवस्थित असा तळून घ्यायचा. पहिला बाजू तळला आहे, दुसरा बाजू पण असा चांगला तळून घ्यायचा. सर्व बाजू व्यवस्थित चांगला करंजी तळून घ्यायचा या तुपामध्ये. हा बघा, अशा प्रकारे. हा बघा, दुसरा करंजी पण चांगला सर्व बाजूंनी तळलेला आहे. रंग छान आला आहे. हा बघा, क्रंची लेहरवाला पदर सुटलेला करंजी येथे तयार आहे. हा बघा, अशा प्रकारे सर्व करंजी मी तळून घेतलेला आहे. एकदम चांगल्या प्रकारे सर्व करंजी तयार झालेला आहे. एकदम पदर सुटलेला करंजी तयार आहे. लेहरवाला करंजी तयार आहे.
एकही करंजी करताना मोडला नाही की तळताना तुटलेला नाही. एकदम चांगल्या प्रकारे हा करंजी तयार झालेला आहे. रंग छान आलेला आहे. टेस्ट चांगलाच आहे. एकदम गोड गोड असा हा व्यवस्थित भरपूर सारणवाला करंजी तयार आहे. हा बघा, लेअरवाला पदर सुटणारा करंजी. हा करंजी तुम्ही एकदा नक्की करून बघा, तुम्हाला खूपच आवडेल. हा करंजी एकदम टेस्टी असा तयार झालेला आहे. एकदम खमंग लेअरवाला क्रंची करंजी. हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.